या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे आज सर्वप्रथम मी प्रागतिक इतिहास संस्थेच्या सचिव या नात्याने आणि माझ्या वैयक्तिक वतीने सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर, त्यांचे इतर सर्व सहकारी, समोर बसलेले विद्यार्थी, याच महाविद्यालयामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 1992 ला मी दादा पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि रयतचा जर म्हणूयात आपण तर 5वी पासून BSc पर्यंत म्हणजे 5वी ते 12वी महात्मा गांधी विद्यालय कर्जत शेजारीच, आणि FY ला मात्र मी इकडे आलो खरा, परंतु मला तेव्हा ऍडमिशन घ्यायचं होतं इतिहासाला FY BA ला, आणि मला ऍडमिशन देत नव्हते आर्टला। प्राचार्य दळवी सर होते आणि केमिस्ट्रीमध्ये PhD झालं होतं त्यांचं, आणि त्यांना म्हणजे मला खूप मार्क होते, भरपूर मार्क होते, न्यायगिरीला वगैरे सगळीकडे नंबर लागले होते माझे, मेडिकलला पण लागला असता, मेडिकलमध्ये मला जायचंच नव्हतं, इंजिनिअरिंगला मला जायचं नव्हतं, आणखी एक वेटरनरीला पण नंबर लागला होता। सगळं सोडून मी BA करायचं हे माझं फायनल होतं। आणि आपल्याला कल्पना असेल, विठ्ठलराव भैलुमे माझे आमदार ते माझे मामा होते, आणि त्यांचा मुलगा बंडा अमरनाथमध्ये शिक्षक होता, त्याला घेऊन आलो मी सरांना भेटायला, म्हणजे BA ला ऍडमिशन मिळावं म्हणून। पण प्राचार्यांनी असं काही सांगितलं की BA म्हणजे BA बेकार आणि MA मोकार, आणि आमचा बंडा पण MA वेळ झाला आणि हायस्कूल टीचर होता। तर याने तिथं मला आर्टला ऍडमिशन द्या म्हणायच्या ऐवजी मला सांगायला लागला की कशाला तू सायन्स सोडतो म्हणे, आणि मला BSc करावं लागलं। असो, 95 ते 2025 30 वर्षांचा काळ मध्ये गेलेला आहे। महाविद्यालयाची प्रचंड प्रगती झालेली आहे। याच्या पूर्वी पण मी मला वाटतं 2 वेळेस इथं व्याख्यान दिले, आणि ही 3री वेळ आहे। सर आल्यानंतर पहिलीच वेळ आहे। हा जरा वैयक्तिक माझा मुद्दा आता बाजूला ठेवून आपण जो मुख्य विषय आहे त्या विषयाकडे येऊ। म्हणजे खरंच खूप आनंद झाला मला परदेशी सरांनी पत्र पाठवलं काल, मला वाटतं का परवा, तर एवढा आनंद झाला होता की मी ते पहिलं पत्र स्टेटसला ठेवून दिलं। मी शक्यतो स्टेटस ठेवत नाही, पण स्टेटसला टाकलं होतं, कारण माझ्या कॉलेजमध्ये चाललो आणि तिथं लिहिलं होतं मी माझ्या घरचं आमंत्रण। तर तो एक भावनिक भाग असतो, आणि खरोखर महाविद्यालय रयतचं आहे। इव्हन नंतर मी ND सरांना पण म्हणालो होतो साताऱ्याला, मला इंटरव्ह्यू चांगला झाला, सगळं चांगलं झालं, पण ते म्हणे तुझ्या पुढे 7 लोक आहेत आमच्याकडे काम करणारे। तर मी सांगितलं बघा त्यांना, मी 5वी ते BSc इथं शिकलोय, माझा एवढा चांगला इंटरव्ह्यू झाला, मला का घेत नाही, मग मी थांबतो, पण मला रयतमध्येच करायचं। ते म्हणे नको करू, 7 लोकांचं कधी व्हायचं, कधी जागा निघायच्या, तू आपलं दुसरीकडे बघ। तर असा तो सगळा भाग आहे। असो, पण रयतमध्ये आपल्याच कॉलेजमध्ये आल्याचा खूप आनंद आहे।
तो आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि जो विषय दिलाय मला, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कायवारी म्हणून बऱ्याच जणांना असं वाटत असतं की ते दलितांचे कायवारी आहेत आणि त्यांनी SC ST ला आरक्षण दिलं, दलितांचा उद्धार केला. याच्या पलीकडं बाबासाहेबांकडं आपल्याकडं बघितलं जात नाही. परवा म्हणजे 14 आणि 15 फेब्रुवारीला युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान जयपूरला होतो आणि एज्युकेशन अँड सोशल चेंज असा माझ्याकडे विषय होता. समोर प्राध्यापक मंडळी असतात, रिफ्रेशर कोर्स होता. रिफ्रेशर कोर्सला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मंडळी आलेली होती आणि महिला होत्या भरपूर. तर मी सांगितलं की महिलांनी तर म्हणजे भारतातल्या सगळ्याच महिलांनी बाबासाहेबांचं खूप ऋणी असलं पाहिजे. आणि का तर मग महिलांसाठी बाबासाहेबांनी काय 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 केलं ते सगळं सांगितलं. आणि हे सगळं सांगितल्याच्या नंतर पॉलिटिकल सायन्स पासून वेगवेगळ्या विषयांच्या त्या महिला होत्या. त्यानंतर मला लेक्चर संपल्यावर भेटल्या आणि मला आश्चर्य वाटलं की त्या मला म्हणत होते की सर बाबा साहब ने इतना किया है हमारे लिए, हमको पता ही नहीं था. म्हणलं मॅडम आपका सब्जेक्ट कौन सा है? तर म्हणजे पॉलिटिकल सायन्स. 4 महिला पॉलिटिकल सायन्सच्या होत्या, बाकीच्या काही आर्टच्या काही सायन्सच्या पण होत्या. म्हणजे आश्चर्याची गोष्ट होती की जर प्राध्यापक असून आपल्याला माहित नाही की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय, तर मग इतर सामान्य लोकांचा काय विचार करायचा? बाबासाहेब हे केवळ दलितांचे कायवारी किंवा केवळ SC ST ला आरक्षण दिलं इतकं आपण त्यांना सीमित करून ठेवलेलं आहे. त्याच्या पलीकडे काय बाबासाहेब आहेत आणि त्यांनी काय देशासाठी आधुनिक भारताचे भाग्यविधाते आपण त्यांना का म्हणतो त्याच्यावर मी आज थोडक्यात भाष्य करणार आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडं इंग्रजांच्या आगमनापूर्वी पेशवाईची सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेलं आणि पेशवाईमध्ये विशेषतः उत्तर पेशवाईमध्ये सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. शैक्षणिक बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर इथला इतिहास आपल्याला सांगतो की या व्यवस्थेनं शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त वरच्या 3 वर्णांना ठेवला होता आणि त्यातही फक्त पुरुषांना. वर्णव्यवस्था जी ऋग्वेदाच्या माध्यमातून निर्माण केली होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर हे वरचे 3 जे वर्ण आहेत ते सवर्ण आहेत आणि हा शूद्र हा त्या 3 वर्णांच्या सेवेसाठी आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ते शूद्र आहेत म्हणून नाकारलेला आहे इथल्या व्यवस्थेने. म्हणजे शिवाजी महाराज जर शूद्र असतील तर इथं सगळेच मराठी शूद्र आणि इतर सगळे OBC SC ST सगळे शूद्रच झाले. आपल्याकडे वैश्य कोणी नाहीये महाराष्ट्रामध्ये, क्षत्रिय कोणी नाहीये, म्हणजे आपल्याकडे ब्राह्मण आणि उरलेले सगळे शूद्र अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार कोणालाच नाही आणि शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार नाकारून सर्व प्रकारचे विशेषाधिकार या उच्च जातीय लोकांनी आपल्या पदरी ठेवले होते. म्हणजे आज जे लोक आरक्षणाला विरोध करतात यांनी हजारो वर्ष आरक्षण उपभोगलेलं आहे किंवा उपभोगत आहेत. कारण शिक्षण ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की शिक्षणाशिवाय तुम्हाला ज्ञान जर मिळालं नाही, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आपल्याला गुलाम आहोत हेच माहित नाही, ही गुलामगिरी आहे हेच माहित नव्हतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी असं एक सांगितलं होतं की तुम्ही मागच्या जन्मात पाप केलं म्हणून तुम्ही खालच्या जातीत जन्माला. बरं, आणखी एक सांगितलं की जातीची उतरंड आहे आणि ह्या जातीतून त्या जातीत जाता येत नाही. प्रत्येक जात वर किती आहेत हे न बघता माझ्या खाली कुणीतरी आहे, खालच्या जातींकडे बघून ह्यांच्यापेक्षा तर आपण चांगले, असं म्हणून समाधान मानत बसली. म्हणजे शिक्षणाचा अधिकार नाकारला आणि सर्व प्रकारचे विशेष अधिकार या सवर्ण उच्चवर्णीय ज्या जाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मणच होते. क्षत्रिय वगैरे तर आपल्याकडे नाहीच आहेत, वैश्य नाही आहेत. त्यामुळे या लोकांनी सर्व प्रकारचे विशेष अधिकार घेतले आपल्या हाती. शिवाय शिक्षणच नाही याचा अर्थ आम्ही सांगू ती पूर्व दिशा. आम्ही सांगू ती पूर्व दिशा म्हणजे आम्ही जे लिहून ठेवलंय ग्रंथ प्रामाण्य, शब्द प्रामाण्य, त्या ग्रंथात लिहिले हे ग्रंथ मुळात वेद हे मानव निर्मित नाहीत, ते अपौरुषीय आहेत. म्हणजे ते ईश्वराने निर्माण केले आणि वरून खाली टाकले. अशा प्रकारची असा एक समज आपला करून दिला की बघा हे देवानीच सांगितलेलं आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे आणि हे सगळं वेद स्मृती ग्रंथ याचं पालन केलंच पाहिजे. विशेषतः तुम्ही मनुस्मृती सारख्या ग्रंथाचं नाव विद्यार्थ्यांनी पण ऐकलं असेल. आणि ही मनुची व्यवस्था, मनुस्मृतीची व्यवस्था इथं लागू होती. आणि मग उत्तर पेशवाईमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः दलितांची आणि ब्राह्मणांपासून सर्व स्त्रियांची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. दलितांच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की दलितांच्या थुंकीने विटाळ होतो म्हणून गळ्यात गाडगं बांधलं जायचं आणि त्याच्या पावलांनी अपवित्र होते जमीन म्हणून पाठीमागं कमरेला बोराटी बांधली जायची. ही परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रजांचं आगमन झालं. इंग्रजी सत्ता भारतात आली आणि या इंग्रजी सत्तेच्या आगमनाबरोबर इंग्रजी शिक्षण सुरू झालं. इंग्रजी शिक्षण का सुरू झालं तर इंग्रजांना इथं प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय वर्ग पाहिजे होता. कारकून निर्माण करणारे इंग्रजी शिक्षण इथं त्यांनी सुरू केलं. का तर ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असं ते कॉलर टाईट करून सांगायचे आणि ते सत्य होतं. जगभर ब्रिटिशांचं साम्राज्य पसरलेलं होतं. अनेक राष्ट्र त्यांनी ताब्यात घेतले. जसा भारत घेतला तसा अनेक राष्ट्र त्यांनी ताब्यात घेतले. आणि मग सगळीकडे माणसं न्यायची कुठून? इंग्लंड म्हणजे महाराष्ट्रापेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने थोडासा मोठा असा देश, म्हणजे आपलं एक राज्यच त्या देशा एवढा आहे आणि एवढा आवाढव्य भारत. पंडित नेहरूंनी आपल्या अहमदनगरमध्येच डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात प्रश्न विचारला की हे 5000 मैलावरून मुठभर इंग्रज आले आणि माझा एवढा आवाढव्य भारत, भारत म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हा कसा जिंकला? त्याचं उत्तरही त्यांनीच दिलंय. कारण आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव होता. आपण अज्ञान, अंधश्रद्धा याच्यामध्येच खितपत पडलेलो होतो आणि त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, रॅशनॅलिझमचा स्वीकार केला, कारणमीमांसावाद स्वीकारला आणि युरोपियन राष्ट्रांची प्रचंड प्रगती. मग हे इंग्रज आल्यानंतर हे सगळे नवनवीन विचार प्रवाह आपल्याकडे आले. आधुनिकता आली इंग्रजांच्या माध्यमातून. इंग्रजी शिक्षणाच्या बरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुता, उदारमतवाद असे सगळे विचार आपल्या लोकांना कळाले. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये 1813च्या सनदी कायद्यामध्ये ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला दरवर्षी भारतीय लोकांच्या शिक्षणावर किमान 1 लाख रुपये खर्च करावा अशी अट घातलेली होती. ते म्हणजे भारतीय लोकांनी शिक्षित व्हावं आणि भारतीयांनी आम्हाला इथून हाकलून द्यावं किंवा भारतीय लोक खूप जागृत व्हावेत असा उद्देश नव्हता. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कारकून तयार करायचे होते, कारण प्रशासन चाललं पाहिजे.
प्रशासनातली गरज भागवण्यासाठी इंग्रजी शिक्षण सुरू केलं. मग ते मॅकॉलेने सुरू केलं आणि ते पुढं वेगवेगळ्या टप्प्यावर त्याच्यामध्ये बदल होत गेले. परंतु हे शिक्षण सुरू केल्यानंतर आपल्याला कल्पना आहे, आज किती आपण औरंगजेब आणि मुघल यांच्याबद्दल बोलत असलो तरी मुघलांच्या दरबारात पण लेखापळी करायला हेच लोक होते. यांनी पर्शियन शिकून घेतली होती. इंग्रज आल्यानंतर यांनी इंग्रजी शिकून घेतली आणि सगळ्या नोकऱ्याची पदं जी आहेत ती इंग्रजांनी या ब्राह्मणांनी बळकावली. आणि इंग्रजांनी सुद्धा महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर हा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होता. एल्फिन्स्टनने स्पष्टपणे सांगितलं की इथं फक्त ब्राह्मणांना शिक्षण द्या, इतरांना शिक्षण देऊ नका. 1856 धारवाडमध्ये अस्पृश्य जातीतला महार जातीतला एक मुलगा ऍडमिशन घ्यायला गेला आणि तिथल्या सवर्ण मुलांनी सांगितलं की याला जर वर्गात घेणार असाल तर आम्ही काही वर्गात येणार नाही, कारण ह्याचा आम्हाला बेटाळ होतो, त्याच्यामुळे आम्हाला बाट होतो. आणि मग ती केस गव्हर्नर पर्यंत गेली आणि एल्फिन्स्टनने निर्णय दिला की त्या अस्पृश्य विद्यार्थ्याला काही प्रवेश देऊ नका, हे बाकीचे विद्यार्थी त्यांना शिकवा. म्हणजे ब्रिटिशांनी सुद्धा ब्राह्मण धार्जिन असं धोरण स्वीकारलेलं होतं. पण तरी सुद्धा ब्रिटिशांचं शिक्षण हे फक्त ब्राह्मणांना द्यावं, इतरांना देऊ नये असं काही सांगत नव्हतं. आणि ब्रिटिशांच्या बरोबर आलेले जे मिशनरीज होते, ख्रिश्चन मिशनरीज, या मिशनऱ्यांनी पण शिक्षण सुरू केलं होतं. आरोग्याच्या सुविधा पण दिल्या होत्या. त्यांचा उद्देश पण धर्मांतराचा होता. पण काही असो, त्यांनी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुले अशाच एका स्कॉटिश शाळेमध्ये शिकले. बहुजनांना शिक्षणाची दारं उघडी झाली इंग्रजांच्या हातून. म्हणून तर फुले, शाहू, आंबेडकर ही मंडळी तयार झाली. हे तिन्ही माणसं इंग्रजीमध्ये उत्तम शिकलेले होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फेट्यावाला फोटो असतो महात्मा फुल्यांचा, त्यांना काही इंग्रजी येत नव्हतं का काय. त्यांचे सगळे निवेदन आहेत सरकारला ते अस्खलित इंग्रजीमध्ये आहेत. आणि जगात कुठं काय चाललंय याचा पण त्यांना चांगला परिचय होता. ते सातत्याने वाचत असायचे. आणि मग शिक्षण घेतल्यानंतर थॉमस पेनच्या प्रभावाखाली त्याचं जे वाचन आहे, त्यांनी जे लिखाण केले ते वाचन केल्यानंतर मग महात्मा फुले डिमांड करू लागले की शिक्षणामध्ये खूप ताकद आहे. शिक्षण घेतल्याशिवाय आपली प्रगती नाही. जर ही अन्यायी स्वरूपाची समाज व्यवस्था बदलायची असेल, जर ही गुलामी घालवायची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि ही जी भूमिका 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतली, त्यांनी ब्रिटिश सरकारवर पण कोरडे ओढले की तुम्ही हे शिक्षण घेत नाही, आमच्या लोकांना देत नाही, आमच्याच लोकांचे कर रूपाने पैसा गोळा करता, कर आमच्याकडून घेता आणि उच्चवर्णीय ब्राह्मणांना तुम्ही फक्त शिक्षण देताय, हे काही बरोबर नाही. तर तळागाळातल्या लोकांना प्राथमिक शिक्षण द्या आणि नंतर हळूहळू वरचं पण शिक्षण द्या. ही पार्श्वभूमी होती. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये पुढे 20व्या शतकामध्ये म्हणजे 1890ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू होतो आणि 1891ला बाबासाहेबांचा जन्म आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो, रिलेशन कसं आहे बघा. जर 1890ला महात्मा फुलेंचा मृत्यू झालाय आणि 91ला बाबासाहेबांचा जन्म झालाय तर दोघांनी एकमेकाला बघायचा काय प्रश्नच येत नाही. परंतु बाबासाहेबांचे वडील जे होते सुभेदार मेजर रामजी, हे इंग्रजांच्या पदवी नोकरीला होते आणि त्यांनी सांगितले की हा उत्तम शिक्षक होईल, याला आपण शिक्षक अध्यापक जे आपल्याकडे बीएड असतं तसं ट्रेनिंग देऊ. म्हणून त्याला ट्रेनिंगला याला आणलं पुण्याला. आणि त्यांना पुण्याला ट्रेनिंगला आणल्यानंतर त्यांचे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले. त्यामुळं बाबासाहेबांचे वडील हे महात्मा फुलेंच्या घरी जायचे. सावित्रीबाई, महात्मा फुले हे दोघे त्यांना ओळखत होते. परंतु मूळ मुद्दा हा आहे की जे शिक्षणाला महत्व महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलं तेच पुढे आपल्याला बाबासाहेबांनी दिल्याचं लक्षात येतं. बाबासाहेब
इथं शिक्षण घेऊन थांबले नाही. आपल्याला कल्पना आहे बाबासाहेब फॉरेनला पण गेले. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं, लंडनमध्ये शिक्षण घेतलं आणि अनेक डिग्र्या त्यांनी मिळवल्या. आता याचा वापर कुठं केला? ह्या कुठलेही म्हणजे बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते, राज्यशास्त्रज्ञ होते, इतिहासकार होते, उत्तम मानवशास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांनी यातलं काही केलं असतं तिकडंच राहिले असते, नुसती वकिली जरी केली असती, बॅरिस्टर होते बाबासाहेब, तर करोड रुपये तिकडे कमवले असते. पण ह्या सगळ्या ज्ञानाचा वापर माझा अज्ञान अंधकारात खितपत पडलेला समाज माझ्या देश बांधवांसाठी करायचा या विचाराने बाबासाहेब इथं आले परत. आणि मग बाबासाहेबांनी पुढचं सगळं काम केलं. मग काय केलं बाबासाहेबांनी? तर शिक्षणाला प्रचंड महत्त्व दिलं. मग शिक्षणासाठी बाबासाहेब भांडले. जसं महात्मा फुले भांडतात ब्रिटिश सरकारसोबत, तसं वेळोवेळी बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळ असो किंवा इतर ठिकाणी असो, बाबासाहेबांनी प्रत्येक वेळेस ब्रिटिश सरकारवर टीका केलेली आहे आणि शिक्षणाची मागणी केलेली आहे. कारण शिक्षण हे सामाजिक बदल जे घडवून आणायचे, ते सामाजिक बदलाचं सगळ्यात महत्वाचं शस्त्र म्हणजे शिक्षण आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, त्याशिवाय तो बंड करणार नाही. म्हणजे हे जर तुम्हाला आत्मभान यायचं असेल, आत्मसन्मान तुमचा जागृत व्हायचा असेल, तर शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून सामाजिक क्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाची त्यांनी सातत्याने मागणी केली. मग केवळ शिक्षणाचीच मागणी केली का? तर मी ज्या गोष्टी प्रचलित आपल्याला माहिती आहेत, विशेषतः दलितांसाठीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यावर मी फारसं न बोलता बाबासाहेबांनी इतर आधुनिक भारताचं निर्माण कसं केलं, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं काय योगदान आहे, त्याच्यावर बोलणार आहे. मग दादा एक गोष्ट सांगतो की बऱ्याचदा आपल्याकडं SC ST ला आरक्षण दिलं वगैरे असं म्हणतात, पण कलम 340 हे ओबीसीसाठी लिहिलेलं आहे. पहिलं कलम, नंतर SC आहे, नंतर ST आहे. ओबीसीच्या बाबत आयोग नेमावा अशी त्या संविधान सभेमध्ये ठरलं. तो आयोग कालेलकरांचा आयोग नेमला गेला. कालेलकर आयोगाने पण जरा निगेटिव्ह शिफारसी दिल्या. पुढे 1978 ला मंडल कमिशन नेमण्यात आलं आणि मंडल कमिशनचा रिपोर्ट 80 ला जरी आला असला तरी VP सिंग पंतप्रधान होईपर्यंत मंडल कमिशन पण त्याच्या शिफारशी पण गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या. VP सिंग पण ह्याच मैदानावर आले होते. यशवंतराव चव्हाण, VP सिंग यांचं हेलिकॉप्टर हे जे दिसतंय आता आपल्याला इथं बिल्डिंग वगैरे, इथं पूर्वी मैदान होते, इथंच उतरलेले. VP सिंगची एक सभा इथं झाली होती 1990 साली. असो तर मग नंतर ओबीसींना 1990 ला VP सिंगांनी मंडल कमिशन लागू केलं आणि मग ओबीसींना कळायला लागलं की अरे आपण पण मागासवर्गीय आहोत, इतर मागासवर्गीय असं जे त्यांना नामानिदान दिलंय तेही बाबासाहेबांनीच दिलेलं आहे. आता इतर क्षेत्रात बाबासाहेबांनी काय काय योगदान दिलंय याच्यावर मी थोडक्यात मांडणी करणार आहे. शेतीचा प्रश्न बघा, म्हणजे नुसतंच महात्मा फुलेंना गुरु मानलेलं नाही. बाबासाहेब एका ठिकाणी तर असं म्हणतात की आम्ही सगळ्यांना सोडून देऊ, आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंना कधी सोडणार. महात्मा फुले वाचले होते बाबासाहेबांनी. महात्मा फुलेंचे विचार काय, त्याच्या पुढची पायरी, त्याच्या पुढं तेच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. मग शेतीच्या संबंधी फुलेंचे विचार आपल्याला कल्पना आहे. आधुनिक शेतीचा प्रयोग करा, आधुनिक तंत्रज्ञान वापरा, हे महात्मा फुले 19व्या शतकामध्ये सांगतात. बाबासाहेब सुद्धा शेतीच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडतात. 24 फेब्रुवारी 1927 ला मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी जे पहिलं भाषण दिलं ते दलितांच्या प्रश्नावर नाही, तर त्यांनी जे पहिलं भाषण दिलं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण दिलेलं होतं.
आणि या भाषणामध्ये शेतकऱ्यांवर जे कर लादलेले आहेत ते अवाजवी आहेत. कर निर्धारण करण्याची जी पद्धती आहे ती कशी चुकीची आहे, ती सरसकट आपण लावू शकत नाही. कारण कोणत्या भागामध्ये नैसर्गिक आपत्ती येते, कधी काय होईल हे प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. आणि मग शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ते कर लादले पाहिजेत, लावले पाहिजेत, अशी भूमिका त्या मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी मांडलेली आहे. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे, खुती पद्धती नावाचा एक प्रकार होता कोकणामध्ये. खुती पद्धत म्हणजे विद्यार्थ्यांना कदाचित नक्कीच कल्पना नसेल याची, ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी. खुतीची पद्धत ही आदिलशहाच्या काळापासून सुरू झाली होती. आदिलशहाने खोत नेमले होते. खोत म्हणजे काय, एखादा श्रीमंत प्रतिष्ठित माणसाकडं तू बाबा इथलं कलेक्शन कर आणि आम्हाला काही पाठवून दे आणि तुला काय ठेवायचं ते ठेव. अत्यंत अन्यायी स्वरूपाची व्यवस्था होती. कोण होते खोत? ब्राह्मण होते, मारवाडी होते, गुजराती होते. हे सावकारी पण करायचे. म्हणजे हेच शेतकऱ्यांना कर्ज देणार, शेतकरी अडाणीच. आमटा लावून घेतला तुम्ही, म्हणजे एकदा महात्मा फुले समग्र वाङ्मय वाचलंच पाहिजे. ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी हे तरी किमान वाचलं पाहिजे. तृतीय रत्न वगैरे म्हणजे ह्याला फार वेळ लागत नाही. विद्यार्थ्यांनी पण ते वाचलं पाहिजे. आणि आता तर आपलं ग्रंथालय पण फार मोठं आहे. आमच्या वेळेस एक खोली होती तरी मी ते अवांतर वाचन करायचो सायन्सला असताना सुद्धा. असो, तर या खोती पद्धतीमध्ये हे जे खोत होते हे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय करायचे. आणि मग खोतांच्या ह्या खोती प्रतीच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात फार मोठं आंदोलन झालं. वेगवेगळ्या वेळेस मोर्चे निघाले. जवळपास 1933 ते 1939 या काळामध्ये फार मोठा संप झाला. जेवढ्या वेळेस आंदोलन झाले तेवढ्या वेळेस बाबासाहेबांनी तिथे जाऊन त्या मोर्चामध्ये भाषणं दिलेली शेतकऱ्यांच्या समोर. आणि मग ते शेतकरी सगळ्याच जातीचे असायचे, बहुजन जातीचे. ओबीसी होते त्यात, मराठा होते त्यात, दलितही त्यामध्ये होते. मग बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धती नष्ट करण्याचे विधेयक पहिल्यांदा मुंबई विधिमंडळामध्ये मांडलं. खोती पद्धत ही कशी अन्याय स्वरूपाची आहे आणि ती नष्ट झाली पाहिजे. खोतीचा लढा त्यांनी उभारला आणि निर्धाराने चालवला. अर्थात हे सगळं कायमचं बंद व्हायला संविधानाची निर्मिती व्हावी लागली आणि 1950 मध्ये मात्र खऱ्या अर्थानं खोतीची पद्धत बंद झाली. जरी त्यांनी 1937ला हा ठराव मांडला असला तरी त्यावेळेस ही पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. असो, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 या कालावधीमध्ये भारताचे मजूर मंत्री होते. भारताचे मजूर मंत्री होते. आता 42 ते 46 म्हणजे काय, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आहे. ब्रिटिश सरकारच्या गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत बाबासाहेब त्यावेळेस. त्यावेळेस त्यांनी काय काय कामं केली तर जलधोरण जे आहे भारताचं, ते जलधोरण बाबासाहेबांच्याच दृष्टीनं त्यांनीच त्याची उभारणी केलेली आहे. काय लिहिलंय त्यांनी तर सिंचन, विद्युत, अंतर्गत नौकानयन यासाठी पाण्याचा योग्य वापर करावा, पाण्याचा पर्याप्त वापर करावा. केवळ सिंचन किंवा विद्युत यापुरतं न थांबता अंतर्गत नौकानयन करून सुद्धा आपल्याला त्याचा योग्य वापर करता येईल. मग आणखी काय केलं तर दामोदर खोरे प्रकल्प, अमेरिकेमध्ये टेनिस व्हॅली प्रकल्प जो आहे तो ज्याने निर्माण केला त्याच इंजिनियरला घेऊन आले. आपले लोक तिथं प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले, आपले भारतीय इंजिनियर्स. त्यालाही तिकडून बोलवलं, त्याने मार्गदर्शन केलं आणि अमेरिकेतील टेनिस व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित दामोदर खोरे प्रकल्प बाबासाहेबांनी इथं सुरू केला. बऱ्याच लोकांना माहित नसतं दामोदर खोरे प्रकल्प काय प्रकार आहे, हिराकूड धरण कुठं आहे, काय करतात. आणि ते माहिती जरी असलं तर ते बाबासाहेबांनी तयार केलं हे माहित नसतं. पुढे जाऊन धरणांना पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान हे म्हटले की हे धरणं म्हणजे आमची मंदिर आहे. कारण धरणांमुळे आपले सिंचन वाढलेलं आहे, बागायती क्षेत्र वाढलेलं आहे, त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढलेलं आहे.
आपल्याकडे अन्नधान्य पण नव्हतं. राजीव गांधींच्या काळापर्यंत भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे. ते मंदिर म्हणून योग्य पद्धतीने त्याला नेहरूंनी म्हटलेलं आहे. त्याची सुरुवात बाबासाहेबांनीच केलेली आहे. हिराकूड प्रकल्प जो आहे तोही बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे. पंजाबमधले छोटे मोठे धरणं, तुंगभद्रा नदी, ज्या तुंगभद्रेसाठी बहामनी साम्राज्यातली ही जी शक्ल पडली होती बहामनी साम्राज्याची आणि विजयनगरचं साम्राज्य यांचे जे भांडणं व्हायचे ते तुंगभद्रेवरूनच व्हायचे. तुंगभद्रेच्या परिसरामध्ये अतिशय सुपीक असा भाग आहे आणि तिथं धरण बांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्यानंतर चंबळ नदी, चंबळचे टाकू आपल्याला माहिती आहे, फुलंदेवी वगैरे, तर चंबळ नदीवरचा प्रकल्प हाही बाबासाहेबांनी तयार केलेला आहे. आणि याशिवाय दक्षिणेतली छोटी मोठी धरणं सुद्धा त्यांच्याच कार्यकाळामध्ये सुरू झाली आणि पूर्णत्वास सुद्धा गेली. एवढंच करून थांबले नाही तर भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी जल धोरणाची तरतूद केली आणि केंद्रीय जल आयोग कसा असेल त्याची रचना, त्याचे कार्य, त्याची सगळं काही लिहून ठेवलं. जसं RBIचं लिहून ठेवलं. बऱ्याच लोकांना हे माहित नसतं. आता हल्ली त्या व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे कळू लागले लोकांना की RBIची स्थापना पण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं त्याची रचना केलेली होती, लिहून ठेवली होती, त्याच धर्तीवर RBIची पण स्थापना झालेली आहे. तर अशा पद्धतीने केंद्रीय जल आयोगाची रचना आणि त्याला संविधानिक स्वरूप देण्याचं काम बाबासाहेबांनी राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून केलेलं आहे. त्यानंतर आला पुढचा प्रश्न, ऊर्जा धोरण. मजूर मंत्री असताना त्यांच्याकडे ऊर्जा खातं पण देण्यात आलं होतं. ते पहिले देशाचे ऊर्जा मंत्री आहेत. आपल्या देशाचे पहिले ऊर्जा मंत्री, म्हणजे स्वतंत्र होण्यापूर्वीचा हा भाग आहे, कारण ऊर्जा खातच त्यावेळेस निर्माण झालं. आणि मग या ऊर्जा मंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे विजेचं उत्पादन, विजेचा विकास आणि वीज पुरवठा या तीनही टप्प्यांवर वीज धोरण कसं असावं हे लिखित स्वरूपात वीज धोरण त्यांनी तयार केलं. मुबलक आणि स्वस्त वीज ही शेतकऱ्यांना आणि इतरांनाही मिळाली पाहिजे ही त्यांची आग्रहाची भूमिका होती. आता विजेचे मीटर मीटर बदलले की कसे बिल वाढतात याची आपणाला कल्पना आहे. आणि ही मुबलक आणि स्वस्त वीज कशासाठी हवी आहे तर आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आपल्याला औद्योगिकरणाची गरज होती आणि औद्योगिकरणासाठी आवश्यक बाब म्हणजे वीज आहे. वीज जर नसेल तर कसं औद्योगिकरण करणार, म्हणून वीज निर्मितीवर बाबासाहेबांनी खूप लक्ष दिलेलं आपल्या लक्षात येतं. औद्योगिकरणाला अत्यंत आवश्यक अशी बाब म्हणून वीज निर्मितीकडे त्यांनी पाहिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी काय काम केलं, कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांचं संघटन करणे, त्यांच्या संघटनांना मान्यता देणे, त्यांचा संघर्ष, त्यांच्या संघर्षामध्ये मंत्री असताना सहभागी झालेले आहेत आणि त्यातून ती मार्ग कसा काढला, सोडवणूक केलेली आहे वेळोवेळी कामगारांच्या प्रश्नाची. म्हणजे एकाच वेळेस बाबासाहेबांनी मजूर पक्ष पण काढला होता, आपल्याला कल्पना आहे. मजूर पक्षाचा जाहीरनामा सुद्धा खूप वाचनीय आहे. पण बाबासाहेब कामगारांच्या बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचे नेते होते, त्याचं नेतृत्व बाबासाहेबांनी केलेलं आहे. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचं नेतृत्व केलंय. फक्त नेतृत्वच केलं का, म्हणजे एकाच वेळेस ते मंत्री आहेत आणि एकाच वेळेस कामगारांचे नेते पण आहेत. कामगारांनी संप केला की कामगारांच्या संपाला बाबासाहेबांचा पाठिंबा असायचा आणि ते मंत्री आहेत. आणि अधिकारी त्या संपाला मोडून काढण्याचं भाषा करायचे, बाबासाहेब मंत्री पदावरून सांगायचे की नाही माझा यांना पाठिंबा आहे. आणि मग ते सगळं शिष्टमंडळ यायचं कामगारांचं आणि त्या प्रश्नाची सोडवणूक केली जायची. याशिवाय आपल्यापैकी कित्येक लोकांना माहित नाही की किमान वेतन किती असावं कामगाराचं, किमान वेतन किती असावं हेही बाबासाहेबांनी ठरवलं. त्याचबरोबर स्त्री पुरुष वेतन समान असावं, समान कामासाठी समान वेतन. कारण आपल्याकडं ब्राह्मणी पितृसत्तेमुळं स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे पायाची वाहन पायातच राहिली पाहिजे. तिला काय कळतं, बाईला काय कळतं, बाईला काय कळतं हे राजकीय क्षेत्रात आपल्याला इंदिरा गांधींनी दाखवून दिलेलं आहे. इंदिरा गांधींनी ते चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे.
म्हणजे समान वेतन हे स्त्रियांना आणि पुरुषांना असलं पाहिजे. कामाचे तास किती असावे. भांडवलदारांना म्हणजे बाबासाहेबांचं सगळं जर मग बाबासाहेबांचा संघर्षच दोन गोष्टींच्या विरोधात होता. एक म्हणजे ब्राह्मणवाद, ज्याला आपण ब्राह्मण्य म्हणतो. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी जरा लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले हे ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, ते ब्राह्मणवादाच्या विरोधात होते. त्यालाच आपण ब्राह्मण्य म्हणतो. मग ते ब्राह्मण्य पाळणारे ओबीसी असू द्यात, एससी असू द्यात, एसटी असू द्यात, त्या ब्राह्मण्य पाळणाऱ्या लोकांच्या विरोधात ते होते. म्हणजे ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना लिहिल्यानंतर ताराबाई शिंदेंवर टीका करणारे सत्यशोधक होते, महात्मा फुलेंच्या अनुयायी, आणि त्यांना महात्मा फुलेंनी खडसावलं होतं. स्त्री पुरुष समता काय असते हेच आपल्याकडं, कारण का माहितीये का, हजारो वर्षांचा पगार आहे. आजही आईच सांगते मुलीला, जास्त टाळाटाळा बोलू नको, आपली पोरीची जात आहे. म्हणजे काय, तिला बोलू पण द्यायचं नाही, तिला बोलण्याचा पण, व्यक्त होण्याचा पण, आणि संविधानाने तो अधिकार दिलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पण आपल्या घरातून आपली आईच सांगते मुलीला की तू जास्त टाळाटाळा बोलायचं नाही. का सांगते, कारण तिच्यावर मनुस्मृतीचा पगार आहे. आजही आहे आणि तो तसा म्हणजे फक्त पुरुषांवरच नाहीये, तर स्त्रियांवर सुद्धा तो पगडा असल्यामुळं ब्राह्मणी पितृसत्ता आजही काम करत असते. आणि याच्यातून बाहेर काढून जेंडर इक्विलिटी ज्याला आपण म्हणतो, स्त्री पुरुष समता ज्याला म्हणतो, ती खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणण्याचं, कायदेशीर स्वरूप देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कामाचे तास ठरवून दिले. इतकंच नाही तर हे कामगारांना प्रत्येक कंपनीमध्ये उपहारगृह असलं पाहिजे. त्यांना भूक लागली, त्यांना चहा पाहिजे असेल, त्यांना इतर काही खायचं असेल तर त्यासाठी उपहारगृहाची तरतूद केली. आता विद्यार्थी सोडून जे बसलेले आहेत इथे, जे आपण सगळे माझ्यासह सरकारी पगार घेतो आणि आपल्याला एका वर्षात 2 वेळा महागाई भत्ता मिळतो. एकदा जानेवारीमध्ये मिळतो आणि एकदा जुलैमध्ये मिळतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो सरकारी नोकरीत या कशासाठी, 2 वेळा तर महागाई भत्ता वाढतो आणि एकदा इन्क्रीमेंट मिळतं, आणि दर 10 वर्षाने आयोग लागतो. या वर्षी लागतोय का नाही अजून धाकधूकच आहे, पण घोषणा तरी झाली. तर हा महागाई भत्ता म्हणजे महागाईचा जो दर आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय करायचं, ही सगळी पद्धत बाबासाहेबांनी लिहून ठेवली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच महागाई भत्त्याची तरतूद केलेली आहे, ती पुढे तशीच चालू ठेवली. म्हणजे महागाई भत्त्याची पण तरतूद केलेलं बऱ्याच लोकांना माहित नसतं. त्याचबरोबर कामगारांसाठी स्वस्त धान्य दुकानं असली पाहिजे. स्वस्त धान्य दुकान दिसतं की नाही आता सगळ्यांसाठी झालेलं, तर ते स्वस्त धान्य दुकानाची सोय सुद्धा बाबासाहेबांनी कायदेशीररित्या करून ठेवली. आणखी एक असतं आपल्याला प्रॉव्हिडंट फंड. 2005 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे सेवेत आलेले आहेत त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंट फंड आहे, आणि जे 1 नोव्हेंबर 2005 नंतर महाराष्ट्रात नोकरीला लागले त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाहीये. बरोबर आहे का? म्हणजे प्रॉव्हिडंट फंड आपण आता हे खरं तर त्याची तरतूद आहे, घटनेमध्ये तरतूद आहे, पण तरी आपण ते आता पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही. आणि जे 31 ऑक्टोबर 2005 किंवा त्यापूर्वी सेवेमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी मात्र प्रॉव्हिडंट फंड आहे आणि पेन्शन सुद्धा आहे. कामगारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यांचा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं चुका होऊ नये, त्यांचा मोठ्या कंपन्यांमध्ये अपघात होऊ नये म्हणून त्यांना प्रशिक्षण द्या. त्याचबरोबर या कामगारांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्या कंपनीने प्रयत्न करायचे. आणि हे जे आहे ना कामगारांच्या मुलांचे शिक्षण, याचं उदाहरण सांगतो. माझी मुलगी आता 10वीला आहे, तिच्याबरोबर एक मुलगी आमची नेवाशाचीच आहे आणि तिचे वडील मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये कामाला होते, तर ते कोविडमध्ये वारले. म्हणजे काय कंपनीत काय अपघात होऊन नाही वारले, पण कोविडमध्ये वारले. कोविडमध्ये अनेक जण गेले, तिचे वडील गेले, एकुलती एक मुलगी. तर ती कंपनी त्या मुलीचा सगळा शिक्षणाचा खर्च करते, तिने कुठेही ऍडमिशन घेऊ द्या.
संपूर्ण शिक्षण. ती जोपर्यंत शिकेल तोपर्यंत सगळा खर्च, म्हणजे पुस्तकांचा खर्च किंवा तुमचं फी असेल, काही खर्च असू द्या शाळेचा, फक्त पावती द्यायची, सगळे पैसे कंपनीकडून येतात. ही सोय बाबासाहेबांनी केली. स्त्री पुरुष वेतन समान वेतन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आज बाबासाहेब कोळसा खाणीत जायचे. 9 डिसेंबर 1943 ला धनबादला, आता धनबाद याच्यामध्ये झारखंडमध्ये आहे, पूर्वी बिहारमध्ये होतं, कोळसा खाण आहे. तिथं बाबासाहेब स्वतः 400 फूट खोल त्या खाणीमध्ये उतरले आणि तिथं प्रत्यक्ष काम करत असलेल्या कामगारांबरोबर चर्चा करून त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि तिथं त्यांना काही गरोदर महिला काम करताना दिसल्या आणि मग ते मात्र त्या अधिकाऱ्यांवर भडकले. बाबासाहेब हे काय भानगड आहे म्हणे, गरोदर स्त्रिया कसं काय इथं आहे, यांना इतर काम द्या म्हणे, यांना खाणीत उतरू नका. आणि त्याचबरोबर गरोदर स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी पहिल्यांदा प्रसूतीपूर्व 10 आठवडे आणि प्रसूतीनंतर 4 आठवडे, तेव्हाची तरतूद सांगतो मी, प्रसूतीपूर्व 10 आठवडे आणि प्रसूतीनंतर 4 आठवडे फुल पगारी रजा देण्यात यावी. कायदेशीररित्या हे सगळं करून ठेवलं. त्यानंतर 8 फेब्रुवारी 1946 रोजी त्यांनी भारतीय खाण कायदा सुधारणा विधेयक केंद्रीय विधिमंडळामध्ये मांडलं. नुसतंच मांडलं नाही तर ते तिथंच मंजूर करून घेतलं. खाण कामगारांचे जे प्रत्यक्ष हाल अपेक्षा त्यांनी बघितल्या होत्या, त्यांच्याशी जी चर्चा केली होती, त्या चर्चेवर आधारित आणि त्यांची परिस्थिती बघून एक विधेयक तयार केलं कामगारांच्या हिताचं आणि ते मंजूर करून घेतलं. त्यानंतर आपण एम्प्लॉयमेंट सेंटर किंवा रोजगार विनिमय केंद्र ज्याला म्हणतो किंवा सेवा योजन कार्यालय, एम्प्लॉयमेंट मध्ये नाव नोंदणी केली का बाबा, म्हणजे वेगवेगळे कॉल येतील तुम्हाला. हे सेवा योजन कार्यालयाची संकल्पना बाबासाहेबांची. हे सेवा योजन कार्यालय जे आहे तुम्हाला नोकऱ्या देणारं वेगवेगळ्या ठिकाणी, आता सरकारी कंपन्याच राहिल्या नाही, त्याच विकायला काढलेल्या आहेत, त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी होत चालल्यात. पण तेव्हा भरपूर कंपन्या होत्या आणि म्हणून सेवा योजन करण्यासाठी एक कार्यालय तयार करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं. ओबीसीच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कलम 340 हे बाबासाहेबांनी केलेलं आहे, परंतु आयोगच नेमला आहे. ओबीसीच्या म्हणजे बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आजकाल कोणी राजीनामा देत नाही, उलट मला घ्या म्हणून स्पर्धा लागलेली असते आणि मग खोके बिके पण आपल्याला माहिती काय करावं लागतं मंत्रिमंडळात जाण्यासाठी. मंत्रिमंडळातल्या माणसांनी काही झालं तरी 2014 नंतर कोण्या मंत्र्यांनी कधी राजीनामा दिला नाही. राजीनामा देण्याची पद्धत बंद झाली 2014ला. बाबासाहेबांनी राजीनामा दिला. त्या राजीनाम्यामध्ये ओबीसीचं महामंडळ का नेमत नाही, कालेलकर आयोग नंतर नेमला, पण बाबासाहेबांना त्यासाठी राजीनामा द्यावा लागला. हेच ओबीसींना माहित नसतं. ओबीसी मध्ये त्यांचा आहे बाबासाहेब, आम्हाला काय करायचं, कशाची जयंती, तर हे समजलं पाहिजे. आणि याचं उदाहरण मी सांगितलं, जयपूरच्या आपल्या सगळ्या महिला प्राध्यापिका, त्यांनाच माहित नाही की आमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं. ते तर उच्च विद्यापीठात शिकवतात, मग सामान्य लोकांना माहित असायचं काय कारण आहे त्याचा. म्हणून तर हे ज्या संस्थेच्या वतीने मी आलोय, प्रागतिक इतिहास संस्था, आमचा उद्देशच हा आहे की सत्य शोधन करणे, सत्यशोधक समाजाचीच तत्व जे आहे, सत्य इतिहास बाहेर काढणे आणि त्याचा प्रसार करणं. कारण सरकार बदललं ना की पहिला घाला जो येतो सर, तो आमच्या इतिहास विषयावर येतो. इतिहासाचं विध्वंसन किंवा ज्याला इंग्रजीमध्ये डिस्टॉर्शन म्हणतात, काहीतरी एकच तथ्य उचलायचं आणि खोटं लिहायचं. वर्शिपिंग फॉल्स गॉड्स जे पुस्तक आलं होतं ना मध्ये, ते पुस्तक कुठून आलं, असंच एक सुट्ट तथ्य घ्यायचं आणि त्या फॅक्टच्या आधारे आपण त्याचं इंटरप्रिटेशन पाहिजे तसं करायचं, आपल्या सुईचं तथ्य उचलायचं. असा इतिहास नसतो. एकूणात काय म्हटलेत त्यांनी ते बघितलं पाहिजे आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे. त्यासाठीच प्रागतिक इतिहास संस्था 2013 पासून कार्यरत आहे. असो, मग ओबीसीसाठी आयोग नेमला नाही आणि मग बाबासाहेबांनी राजीनामा दिल्याच्या नंतर कालेलकर आयोगाची स्थापना झाली आणि कालेलकर आयोगानेच
अशी मेक मारून ठेवली की यांना काही रिझर्वेशन देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे साहजिकच ओबीसीचं आरक्षण लांबलं. आणि मग मगाशी सांगितलं मी की 1977ला 75ला आणीबाणी आणली होती. 77ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधींना चांगलाच धडा शिकवला आणि जनता पक्षाचं सरकार आलं. आणि त्या सरकारनं 20 डिसेंबर 1978ला BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्याला मंडल आयोग आपण म्हणतो. आणि मग हे मंडल आयोगाने पण 1980ला शिफारशी दिल्या. पण 80 पर्यंत इंदिरा गांधींची सत्ता आली होती आणि ओबीसींचा प्रश्न बाजूलाच राहिला. आणि तो प्रश्न VP सिंगांनी 1990ला सत्तेवर आल्यानंतर हा मंडल कमिशनच्या ज्या शिफारशी आहेत त्या लागू केल्या. आणि त्या लागू केल्यानंतर सरांना आम्हाला इकडच्या बसलेल्या लोकांना चांगलं आठवतंय केवढा गोंधळ घातला होता. ओबीसींना आरक्षण द्यायचंय हे जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या विरोधकांनी किती गोंधळ घातला हे आपल्याला सगळ्याला आठवत असेल. हे जे आरक्षण आहे ना, ओबीसींना आरक्षण, महिलांना आरक्षण, SCला आरक्षण, STला आरक्षण, हे आरक्षण कशासाठी? ज्यांच्यावर हजारो वर्ष अन्याय झाला, ज्यांना जे मुख्य प्रवाहात येण्याच्याच बरोबर नाही, स्पर्धाच नाही, स्पर्धाच करू शकत नाही, लंगडे घोडे आहेत हे सगळे ओबीसी SC ST. कारण यांची परिस्थिती राहिलेली नाही. हजारो वर्ष दबलेले पिसलेले वंचित घटक, शोषित घटक आहेत ते, यांचं शोषण झालेलं आहे प्रचंड. अशा घटकांना तुम्ही ज्यांनी हजारो वर्ष आरक्षण भोगलं त्यांच्याबरोबर समान स्पर्धेमध्ये कसं काय आणू शकता? कसं काय आरक्षण तुम्ही नाही म्हणतात? तुम्हालाच आरक्षण आहे. उलट हजारो वर्षापासून तुमच्या घरात परंपरा आहे शिक्षणाची, तुमची आर्थिक स्थिती आमच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. आणि हे आरक्षण देणं आणि यांना मुख्य प्रवाहात आणणं हे त्यांच्या फायद्याचं तर आहेच, पण ते ह्या देशाच्या फायद्याचं आहे. कारण ह्या देशाचा प्रत्येक नागरिक, ह्या देशातल्या प्रत्येक घटक हा जोपर्यंत समान पातळीवर येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं देशाचा विकास होणार. मुठभर लोकांचा विकास होऊन उपयोग नाही. हम दो हमारे दो म्हणून चालणार नाही. त्याला विरोध करणं हे आपलं पहिलं कर्तव्य. त्यानंतर मग आदिवासींच्यासाठी पण बाबासाहेबांनी खूप काम केलेलं आहे. जसं SCला सवलती दिलेल्या आहेत, इतर अधिकार दिलेले आहेत, तसंच ST साठी सुद्धा SC ST आयोग होता त्या काळामध्ये. आता SCचा आयोग स्वतंत्र झालाय, ओबीसीचा स्वतंत्र झालाय आणि STचा पण स्वतंत्र आयोग झालाय. तर बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्या हे केलेल्या आहेत, नोंद केलेली आहे, त्या 212 आदिवासी जमाती भारतभरामध्ये आढळून आलेल्या आहेत. आणि संविधानामध्ये कलम 15, 16, 19, 46, 164, 275, 330, 335, 338, 339, 342, 244 अशा वेगवेगळ्या कलमांच्या आधारे या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वेगवेगळं संरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर या आदिवासींसाठी स्वतंत्र खाते असावे असंही बाबासाहेबांनी ते स्वतंत्र खातं यायला फार वेळ लागला. जसं शिक्षणाला म्हणजे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकलं की इमिजिएट नाही करताय, अशा गोष्टी मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकल्या, त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणून. आणि मग प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा, असं जे करावे असं मार्गदर्शक तत्वांमध्ये करावे असा शब्द प्रयोग असतो. आणि मूलभूत हक्क जे आहे ते तुमचे हक्कच आहे, ते तुम्हाला दिलेलेच आहे. जीवित राहण्याचा हक्क कलम 21 तो तुम्हाला मिळालेलाच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते तुम्हाला मिळालेलंच आहे. कोणत्याही धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य ते तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये, त्याला चॅलेंज नाही तुम्ही करू शकत. परंतु मार्गदर्शक तत्वामध्ये सरकारच्या मनावर असतं कधी करायचं. 1950ला संविधान लागू झालं. 2008 पर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचं हा कायदाच झाला. तो 2008ला झाला आणि 2009ला लागू झाला. इतका वेळ जावा लागला प्राथमिक शिक्षणासाठी. शिक्षण जर दिलं नाही तर भावी पिढी म्हणजे हे जे इमारत असते त्याची ही पिलर आहे ती भावी पिढी. हे शिक्षण व्यवस्था जी आहे ना ही विद्यार्थी केंद्रीय व्यवस्था आहे. हे विद्यार्थी उद्याची भावी पिढी आहे आणि हे उद्याचे आधारस्तंभ आहेत या देशाचे. ते सक्षम असते पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब म्हणतात की ते वन वे नाही पाहिजे, शिक्षण टू वे झालं पाहिजे.
शिक्षक कसा असावा की त्याच्या विद्यार्थ्याच्या शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि त्याने रोज किमान एक तरी दोन तरी प्रश्न त्या शिक्षकाला विचारले पाहिजे. आता शिक्षक विद्यार्थी हा सगळाच आपण सगळे त्याच म्हणजे काही विद्यार्थी बसले तर बाकी सगळे आम्ही शिक्षक आहोत. आता हे विद्यार्थी या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्जन करणारा, विद्यार्जन करणारी. विद्या अर्जन म्हणजे अर्जित करणारी, विद्या मिळवणारी, ज्ञान मिळवणारी किंवा ज्ञान मिळवणारा असा या शब्दाचा अर्थ आहे. आता आपण विद्यार्थी आहोत का परीक्षार्थी आहोत हा एक प्रश्न. विद्यार्थी असू तर त्या ग्रंथालयामध्ये जे मोठमोठे ठोकळे आहेत ज्याला संदर्भ ग्रंथ म्हणतात, रेफरन्स बुक्स, ते वाचले पाहिजे, त्याच्यातून समजावून घेतलं पाहिजे, त्याच्यातून नोट्स काढल्या पाहिजे. पण आपण काय करतो, 11वी 12वीचे तर एवढेच पुस्तक येतात ज्युनियर कॉलेजचे, एवढेच डायरेक्ट 10 मिनिटात अर्ध्या तासात विषय, एक विषय सांगतो, अर्ध्या तासात एवढं वाचा आणि पास व्हा. आणि 10वी 12वीला नापासच कोणी होत नाही. आता 95, 96, 97, 98% निकाल लागतो. माझ्या वर्गातले लोक 25 वेळा गणितात फेल झालेले, गणित आणि इंग्रजी हमखास फेल होणारे लोक असायचे, 25 वेळा दिलेत. आणि मी ज्यावेळेस 1990ला 10वीची परीक्षा पास झालो महात्मा गांधी विद्यालयामध्ये शेजारी, त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा निकाल लागला होता 40%. आता तर 95 खाली येतच नाही, 20 मार्काचा बोगस दिलेला आहे. म्हणजे शिक्षणाचा दर्जाही आपण ढासळतोय. आणि कुणाचा ढासळतोय लक्षात घ्या, आपला ढासळतोय. आपला दर्जा ढासळतोय. आपली सरकारी शाळा बंद व्हायला लागल्या आणि अदानीला शाळा कुठली दिली, चंद्रपूरची, अदानीला प्रायमरी स्वरूपात दिलेली आहे आणि ही नंतर सगळं व्यापून टाकणार. ही तर सुरुवात आहे, आपल्या लक्षात येत नाही. असो, त्यानंतर दुसरा एक मुद्दा राहिला तो म्हणजे स्त्रिया. भारत हा एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये स्त्रियांना न मागता अधिकार दिलेले, न मागता. बाहेरच्या देशांमध्ये, युरोपातल्या देशांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्यावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागला, हे लक्षात घ्या. स्त्रियांचे मोर्चे निघालेले आहेत युरोपमधल्या अनेक राष्ट्रांमध्ये, अमेरिकेमध्ये सुद्धा. आपल्याकडे ती परिस्थिती नाहीये. आपल्याकडे बाबासाहेबांनी तो फक्त 21 वर्षाचा असला, तो स्त्री असो, पुरुष असो किंवा तृतीयपंथी असो, त्याला मतदानाचा समान अधिकार दिला. राजकीय समता आणलेली. आणि त्याच वेळेस एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी जे शेवटचं भाषण केलं संविधान सभेमध्ये, त्याच्यामध्ये एक धोका पण सांगितलेला आहे, एक इशारा पण दिलेला आहे. हे संविधान किती चांगलं आहे आणि काय आहे, हे संविधान कोणाच्या, संविधानावर शासनकर्ते कोण आहे, कुणाच्या हातात जाते, त्याच्यावर ते चांगलं का वाईट हे ठरेल, हा एक इशारा दिला. आणि दुसरा एक महत्वाचा इशारा दिलेला आहे तो असा की राजकीय समता जरी आपण आणली असली तरी सामाजिक समता आणल्याशिवाय, आर्थिक समता आणल्याशिवाय राजकीय समतेला काही अर्थ उरणार नाही. मग बघतो आपण 1500 रुपये, 1500 रुपये म्हणजे शासकीय पातळीवरूनच दिलेत. निवडणुका काहीच बोलत नाही. लाडकी बहीण शासनानेच पैसे दिले, म्हणजे इकडून तिकडून चोरून लपून द्यायचं कारणच नाही. शासकीय योजना आणली निवडणुकीच्या तोंडावर, त्याच्या आधी का नाही आली, निवडणुकीच्या तोंडावर आली आणि त्याला आपले लोक बळी पडणं साहजिक आहे. गोरगरीब जनता ही एकतर समजत पण नसतं. शिक्षणाचा अशी सगळी दुरावस्था आहे. आणि 2,500-1,500 रुपये त्यातही ते दिले कसे, 3, 4, 5 महिन्याचे एकदाच दिले. 7,500 रुपये मिळाले, 15×5 = 75. 7,500 रुपये जर जो देत असेल गोरगरीब जनता त्यांनाच मत देणार. असो, तरी या स्त्रियांसाठी मी सांगितलं की मतदानाचा अधिकार हा अत्यंत मोलाचा अधिकार आहे, आत्यंतिक मोलाचा अधिकार आहे. आपल्याला त्याचं महत्त्वच समजत नाही. पण ज्या युरोपला आपण प्रगत, जिथे सगळे प्रगत देश आहेत, जिथं पुनरुज्जीवनाची चळवळ झाली, ज्याला रेनेसान्स म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि मग त्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीमुळे तिथं कारणमीमांसावाद आला, धर्म, अंधश्रद्धा हे सगळं बाजूला ठेवलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला, विज्ञानाची कास धरली आणि मग तिकडं सगळं विज्ञानामध्ये वेगवेगळे शोध लागले आणि त्या लोकांनी खूप प्रगती केली.
त्यांच्याकडे सुद्धा स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जात होता. तिथंही पितृसत्ताच होती, आहे आजही. तिथं स्त्रियांना भांडून अधिकार घ्यावे लागले. आपल्याला बाबासाहेबांनी न मागता अधिकार दिलेले आहेत. त्याच्या पुढं नुसतेच तेवढेच अधिकार दिले का? तर मगाशी मी सांगितलं की प्रसूती रजा वगैरे, समान काम समान वेतन, तिथेही समता आणलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल काय आहे, कुणासाठी? हिंदू कोड बिल कुणासाठी, हिंदू कोड बिल काय आहे हे किती महिलांना माहिती आहे? हिंदू कोड बिल काय आहे आणि बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय लिहिलंय? मग त्यांनी म्हणलं का हिंदू कोड बिल फक्त अस्पृश्य स्त्रियांसाठी असेल किंवा फक्त तत्कालीन महार समाजातल्या स्त्रियांसाठी असेल? असं नाही म्हटलेलं कुठं. सर्व स्त्रियांसाठी असेल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही हक्क सोडपत्र करता की नाही? हक्क सोडपत्र करतात लग्न झाल्यावर, माहितीये का? म्हणजे त्याचे आपण त्याला धाब्यावरच बसवतोच करतात. म्हणजे काय करतो? पित्याच्या संपत्तीमध्ये महिलांना समान अधिकार दिलेला आहे. एक मुलगा आणि एक मुलगी जर असेल आणि त्याला 4 एकर जमीन असेल तर 2 एकर मुलीला आणि 2 एकर मुलाला समान अधिकार दिला. हा नव्हता. एक हिंदू कोड बिल सुद्धा ओबीसीच्या प्रश्नाबरोबरच, ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच हिंदू कोड बिल हे सुद्धा एक कारण आहे बाबासाहेबांनी राजीनामा द्यायचे. स्त्रियांना समान अधिकारच नव्हते आणि ह्या अधिकार असे बरेच अधिकार दिले. म्हणजे पोटगी, तिला जर ते त्रास होत असेल तर तिला घटस्फोटाचा अधिकार दिला. आणि मग त्या काळामध्ये तुम्ही विचार करा, खरं तर मला अजून आश्चर्य वाटतं की बाबासाहेबांना कसं काय घटना लिहायला दिली. कारण जातीवाद म्हणजे आज अस्पृश्यता अशी सहज सहज पाळत नसलो तरी वेगळ्या प्रकारचा जातीवाद आपल्याला प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या काळामध्ये बाबासाहेबांना म्हणणं म्हणजे खरंच त्या काळातले लोक ग्रेटच म्हणायचे. गांधी, नेहरू, पटेल किंवा त्यांच्याबरोबर जे कोणी असतील संविधान सभेमध्ये ते खरंच ग्रेट म्हणावं लागतील. पण तरी सुद्धा जेव्हा हिंदू कोड बिल आलं तेव्हा कर्मठ असणारे राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती होते त्यांनीच पहिला विरोध केला. हे शक्यच नाही. हा आमच्या हिंदू धर्मावर घातलेला घाला आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. आणि मग महिलांनी मोर्चे काढले. कुठं मोर्चे काढले माहिती का? बाबासाहेबांच्या घरावर. तुम्हाला काय पंचायत पडली म्हणे, आम्हाला नाही पाहिजे अधिकार. आता हे का झालं? कारण तुम्ही जर बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा नाही काढला, तुम्ही जर या हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोर्चाच नाही केला तर तुम्हाला आम्ही घटस्फोट देऊ, अशा प्रकारच्या धमक्या त्यांच्या नवऱ्याने दिल्या. आणि मग त्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या होत्या. म्हणजे आपले अधिकार. आणि हे हा इतिहास पण लोक जाणूनही घेत नाहीत आणि कोणी सांगतही नाही. बाकीचं आपण सांगतो महाराष्ट्र चौदार तळे, काळाराम मंदिर, मी मुद्दाम त्या प्रश्नावर बोललोच नाही मराठीपासून. हे जे महत्वाचं आहे तेही महत्वाचं आहे, पण हे आपल्याकडं अज्ञात असतं. म्हणून ह्या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पण आपल्याला समजल्या पाहिजे. म्हणून थोडंसं मी या वेगवेगळ्या विषयांकडे आलो. मग आता मनुस्मृतीने जे जे अन्यायी स्वरूप जे आहे, ब्राह्मणी पितृसत्ता ही मनुस्मृतीवर आधारित आहे. काय म्हणतो मनु? नच स्त्री स्वातंत्र्य. स्त्रीला कसलंही स्वातंत्र्य देता कामा नाही. स्त्री ही मूलचा व्याभिचारी आहे असं म्हणूनच ठरवून टाकलं, त्यांनीच लिहून टाकलं. वास्तवात बघितलं तर असं कधीच घडत नाही. एकही केस पोलीस स्टेशनला आपल्याला दिसत नाही की स्त्रियांनी बलात्कार केलेला आहे कुठल्या पुरुषावर म्हणून. अरे काय पद्धत आहे? तरी त्यांनी लिहिलं ना आपण ऐकलं. त्याने काहीतरी लिहिलं ना आपण ऐकलं. म्हणजे स्त्रियांना अधिकार नाकारण्यासाठी त्यांना अशा प्रकारचे दूषण देण्यात आले मनुस्मृतीमध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे मनुस्मृती विरुद्ध संविधान हाच लढा आहे, लक्षात घ्या. बाबासाहेब म्हटले भारताचा इतिहास काय माहिती का? तर भारताचा इतिहास हा बुद्धिझम विरुद्ध ब्राह्मणिझम आहे. बौद्ध धर्माची जी तत्व आहे, बुद्धाची तत्व बघा तुम्ही, स्त्रियांना समान अधिकार आहेत सगळीकडे बुद्धाच्या तत्वांमध्ये. आणि बुद्धाचा विचार अनेकांनी पुढे आणलाय. म्हणजे बुद्धाच्या मृत्यूनंतर तो काही संपला नाही. किंबहुना शंकराचार्यांनी प्रतिक्रांती केल्यानंतरही बुद्धाचा विचार संपला नाही.
इथं इस्लाम आला, नालंदा वगैरे झाली तरी बुद्धाचा विचार संपला नाही. बुद्धाचा विचार हा कंटिन्युअस चालू आहे. कबीरांच्या दोह्यामध्ये बघा तुम्ही, रविदास ज्यांना म्हणतो आपण त्यांच्याकडे बघा, तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये बघा, नामदेव महाराजांनी तर डायरेक्ट लिहिलंय की हा बुद्धच आहे म्हणून. यांचे अभंग जर बघितले, ते अभंग काय माझे पाठ नाहीत त्यामुळे मी अभंग काय म्हणून दाखवत नाही, पण ह्या सगळ्यांच्या अभंगामध्ये आपल्याला बुद्धाचा विचार दिसतोय. आणि याच समतेच्या विचारावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे. 18 पगड जातीचे लोक एकत्र केलेले. त्यांनी विषमता नाही पाळली, त्यांनी अस्पृश्यता नाही पाळली, हे लक्षात घ्या. म्हणजे हा जो जाती विद्रोह आहे, हा जाती विद्रोह इथं सुरूच होता. जाती अन्यायाच्या विरोधात विद्रोह सुरूच होता, पण आपापल्या पातळीवर आपल्याला जसं जसं शक्य होईल त्या त्या पद्धतीने. चोकामाळाच्या सगळ्या त्या कवितांमध्ये पण आपल्याला विद्रोह दिसून येतो. इलिनोर जेलिऑट नावाच्या ज्या अमेरिकन विदुषी आहेत त्यांनी अभ्यास केलेला, बाबासाहेबांचा जसा केलाय तसा या भक्ती चळवळीचा पण अभ्यास केला. विशेषतः चोका मेळावर त्यांनी फार चांगलं भाष्य केलेलं आहे. म्हणजे ते तिकडून येतात, गेलवामेट तिकडून येतात आणि महात्मा फुलेंवर अभ्यास करतात. व हॅनलन रोजलँड तिकडून येते अमेरिकेतून, इथं अभ्यास करते. आपण मात्र फुले वाचत नाही, आपण मात्र बाबासाहेब वाचत नाही. हे लोकांनी बाबासाहेबांवर फुलेंवर अभ्यास केला आणि यांचे पेपर तिकडे आहेत. फॉरवर्डला कोलंबियामध्ये यांचे पेपर आहेत. बाबासाहेबांचा सेपरेट पेपर आहे, शिवाजी महाराजांचा पेपर आहे, महात्मा फुलेंवर पेपर आहे, त्यांच्या एका एका कामावर पेपर आहे. पण आपल्या विद्यापीठांमध्ये मात्र पेपर येत नाहीत. म्हणजे मी आता स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी इन 19th सेंचुरी हा पेपर आणला MA ला. सरांना कल्पना असेल, देवकाते सरांना. कंपल्सरी नाही म्हणे, राहू द्या ऑप्शनला. अरे म्हणलं किती दिवस गाव कसा बाहेर ठेवा, का नको आतमध्ये. भांडून आणला. नेचर ऑफ दलित मुवमेंट इन इंडिया, दोन्ही पेपर कोर पेपर केले, पण करत नाही कुणी. कारण आपल्याला लाज वाटते, आपल्याला अजून वाटतं नाही राहू दे साईडला, काय त्याचं एवढं महत्व आहे, कारण वाचलंच नाही कधी काय महत्व आहे ते. असो, तर हे जे ब्राह्मणी पितृसत्ता आहे, त्या ब्राह्मणी पितृसत्तेने स्त्रियांवर जे जे काही अन्याय केले होते, त्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचं काम आणि समतेचा अधिकार देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून बाबासाहेबांनी केलेलं लक्षात येतं. त्याचबरोबर त्यांनी अजून 2-3 मुद्दे सांगणार आहेत आणि शेवटाकडे येणार आहेत. निकोप लोकशाही जी आहे, त्या लोकशाहीसाठी सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे. आणि शिक्षण कुणाचं, जनतेचं तर शिक्षण झालंच पाहिजे, पण राजकारण्यांना पण ट्रेनिंग स्कूल खोला म्हणून सांगितलं. राजकारणी जे आहेत ना, जे इकडून तिकडे उड्या मारतात, ज्यांना काही विचारधारा नसते, ईडीचे हे आली, रेड पडली किंवा धमकी जरी आली तरी आम्ही लगेच विचारधारा सोडून काय बाबा नतमस्तक होतो. आणि मग तो पर्याय पण भारी असतात. इकडं असं मोठं मोठं पद आहे ते दिसतंय, नाही तर तिकडं तुरुंग आहे, कुठं जायचं बोल. आणि मग लोक जिथं जायचं तिकडे जातात. म्हणून राजकारण्यांचं ट्रेनिंग स्कूल खोलावं अशी पण सूचना बाबासाहेबांनी केलेली आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी जी वकिली केली, ते बॅरिस्टर होते, मी सांगितलं कोणत्या प्रश्नांची वकिली केली बघा. सत्यशोधक चळवळीमध्ये नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे दिनकरराव जवळकर यांनी एक पुस्तक लिहिलं, देशाचे दुश्मन. ते म्हणजे आपल्याकडे ब्राह्मणेतर चळवळीचा इतिहास बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल. ब्राह्मणेतर असा एक मोठा वाद झाला आपल्या 1930 पर्यंत. आणि ह्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये हे देशाचे दुश्मन आहेत टिळक, अशा अर्थाचं पुस्तक ब्राह्मणेतर चळवळीचे नेते दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे हे सगळी मंडळी एकदम पावलं होती त्यावेळेस. आणि यांनी ते पुस्तक लिहिलं. आणि मग ते देशाचे दुश्मन लिहिल्यावर त्यांना झाली शिक्षा. मग त्यांना शिक्षा झाल्यावर कुणी यायची वकिली. मग बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं आणि त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच्या आधीची जी केस होती त्या केसमधले जे लूप होल्स आहेत त्याचा आधार घेऊन बाबासाहेबांनी आर्ग्युमेंट केली आणि ती पहिली केस बाबासाहेबांनी दिनकरराव जवळकरांच्या बाजूने जिंकली. त्यानंतर आता बघा, हे मराठा समाजाचे. दुसरा माणूस आहे रदो कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव. ते समाज स्वास्थ्य नावाचं मासिक चालवायचे. संतती नियमनाचा विचार मांडायचे. कशाचा? संतती नियमन.
बाबासाहेबांनी पण तो विचार मांडलेला आहे. लोकसंख्या प्रचंड वाढते, हे शेतीचं तुकडीकरण, हे ते सगळा बोजा वाढतोय, लोकसंख्या मर्यादित राहिली पाहिजे, हे बाबासाहेब तेव्हा सांगत होते आणि रधो कर्वे पण सांगत होते. पण रधो कर्वेंनी समाज स्वास्थ्य मासिकामध्ये व्याभिचाराचा प्रश्न लिहिला आणि हे विवाहाचं बंधन जे आहे ना त्याच्यामुळे व्याभिचार होतो अशा आशयाचं त्यांनी काय लिहिलं. आणि तीही केस कोणीच लढायला तयार नव्हतं, तीही केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढली. आणि तिसरी केस जी आहे तो तर माणूस भारताचाच नाही पण भारतामध्ये कार्यरत आहे. इंग्लंडच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य फिलिप स्प्रॅट. कम्युनिस्ट म्हणजे आपल्याकडे तर एकदम कसं तरी वेगळ्याच बघितलं जातं. त्या कम्युनिस्टाची केस सुद्धा बाबासाहेबांनी त्याची वकिली केलेली आणि त्यालाही तेही तिथेही विजय मिळवलेला आहे, त्यालाही न्याय मिळवून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी वकिली पण केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी शिक्षकी पेशाही केलेला आहे. त्यांच्या लेक्चरला तर विद्यार्थी बसत नव्हते. सिडनी कॉलेजमध्ये महाराष्ट्राकडून शिकायचं काय म्हणे, आम्ही वर्गात येत नव्हते सर विद्यार्थी. म्हणजे जाती व्यवस्था म्हणजे वर्गात आलं तरी विटाळ किंवा त्याला काय म्हणे बाटणे असा प्रकार होता त्या काळात आणि म्हणून येतच नव्हते. पण जे काही लोक बसलेले होते समोर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब फारच चांगलं शिकवतात, एकदा शिकवलं की लक्षातच राहतं. आणि मग ती हळूहळू संख्या वाढायला लागली आणि जे लोक पळून जात होते तेही लोक वर्गात बसायला लागले. आता राहिला प्रश्न भाषावार प्रांत रचनेचा. भाषावार प्रांत रचनेमध्ये मुंबई, महाराष्ट्र, गुजरात हे सगळं मुंबई प्रांतामध्ये होतं. आता महाराष्ट्र म्हणजे काय मी सांगतो बरं काय. महाराष्ट्र म्हणजे कोकणातले जे जिल्हे आहेत ना 6 म्हणजे आता 7 झाले पालघर धरून, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे झाले 4, त्यानंतर रायगड 5, रत्नागिरी 6 आणि सिंधुदुर्ग 7 हे कोकणातले 7 जिल्हे. पुण्यामधले पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली हे 5, 7 आणि 5 12. नाशिक मधले नाशिक, अहमदनगर म्हणजे आता अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे 5, 12 आणि 5 17. 17 जिल्हे महाराष्ट्रातले मुंबई प्रांतामध्ये होते. आखा गुजरात होता, दक्षिणेत म्हणजे उत्तर कर्नाटक, उत्तर पश्चिम कर्नाटक मुंबई प्रांतामध्ये होता. एवढा मोठा मुंबई प्रांत होता. आणि सिंध प्रांत पण मुंबई प्रांतामध्ये होता, जो आता कराची वगैरे आहे ना पाकिस्तानमध्ये, तो पण 1935 पर्यंत मुंबई प्रांतामध्येच होता. आणि मग हे कुठं होते बाकीचे, तर आपल्याला कल्पना असेल बऱ्याच लोकांना, मराठवाड्याचे जे जिल्हे आहेत ना सगळे, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, काय राहिलं बीड, उस्मानाबाद किंवा धाराशिव, हे सगळे जिल्हे जे आहेत ना हे सगळे निजामाच्या ताब्यात होते, हैदराबादच्या निजामावर. आणि पलीकडे जो विदर्भ आहे, अमरावती मधले 5 जिल्हे आणि नागपूर विभागातले 6 जिल्हे, 11 जिल्ह्यांचा विदर्भ जो आहे तर नागपूरच राजधानी होती. सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरर, सेंट्रल प्रोव्हिन्सची राजधानीच नागपूर होती. म्हणून ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली ना तेव्हा जो अकोला करार झाला, नागपूर करार झाला, त्या नागपूर करारामध्ये आता आमची तर राजधानी होती ना, मग आमची राजधानी आता तुम्ही मुंबईला नेणार, आमचं कसं होणार, म्हणून उपराजधानीचा दर्जा दिलेला आहे नागपूरला. आणि तिथं सेटअप आहे सगळं. तिथं जे हिवाळी अधिवेशन होतं ना ते गुंडाळण्याचंच काम करतात विदर्भातले मुख्यमंत्री असले तरी, 8 दिवस आपलं फक्त असतं तिथं. पण तरी सुद्धा तो सेटअप तेव्हापासूनचा आहे, ब्रिटिश काळापासूनचा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा नव्हता, पश्चिम महाराष्ट्र होता, खानदेश असलं होतं. आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश करा किंवा मुंबई अगोदर तर मोरारजी देसाई वजनदार नेते होते आपल्या लोकांपेक्षा, आणि ते म्हणायचे की आम्हाला मुंबई आमचीच आहे, इथं गुजराती लोक राहतात आणि आमचीच मुंबई आहे. अशा प्रकारे फार जोरदार लढा झाला तो संयुक्त महाराष्ट्राचा. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी भूमिका घेतली. हे बाळासाहेब ठाकरेंचे वडील राज आणि उद्धवचे आजोबा हे पण त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे हे पण हिरिरीने होते. तर तिथं मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली आहे. मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. पण हेही सांगतो की बाबासाहेबांनी सांगितलं एक राज्य करू नका मराठी भाषिकांचं, 3 राज्य करा, छोटी छोटी राज्य करा. पश्चिम महाराष्ट्र जो मुंबई प्रांतात आहे तो वेगळा करा, मराठवाडा एक वेगळंच त्यांचं हे आहे, कल्चर आहे, त्यांचा वेगळा राज्य करा, आणि विदर्भाचं जे आहे तेही वेगळं राज्य करा, अशाही पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं. आता
हे सगळं सांगितल्यानंतर आपल्याला कल्पना आहे, मग बाकीचं आपल्याला माहिती असतं. संविधानाचे शिल्पकार, दलितांना स्त्रियांना अधिकार, स्त्रियांना नसतं माहिती, दलितांना अधिकार मिळवून दिले आणि संविधानाचे शिल्पकार, एवढंच माहिती असतं. आता हे संविधानाचा शिल्पकार म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. हे जे कामगार कायदे वगैरे त्यांनी अगोदर केले होते, हे सगळं ते स्वतःच संविधानाचे लेखक असल्यामुळं त्यांनी ते प्रत्यक्षात उतरवले. आणखी एक बाब आहे की मसुदा समितीमध्ये बऱ्याचदा बाबासाहेबांचे विरोधक किंवा बाबासाहेबांना बदनाम करायचं असतं किंवा बाबासाहेबांवर काहीतरी वेगळं बोलायचं म्हणून पण असं सांगतात की एका माणसाने कसं काय घटना लिहिली. एक तर लिहिलेलं म्हणायचं सगळं बाहेरून आणलं, नाहीतर काय म्हणायचं एका माणसाने लिहिली का 7 सदस्य होते ड्राफ्टिंग कमिटीमध्ये, मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. तर त्यापैकीच एका सदस्याने सांगितलं एक मेला, एक अमेरिकेला गेला, एक कुठं तिकडं आजारीच होता. असं सगळं करून सगळी जबाबदारी ही बाबासाहेबांवरच आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच घटना लिहिली. हे संविधान सभेत त्या मसुदे समितीतल्याच एका सदस्याने सांगितलं आणि समोर बसलेल्या लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवलेल्या आहेत. आणि हे माझे मंच नाही सांगत आहे, हे भाषण उपलब्ध आहे. 10 खंड आहेत, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे 10 खंड ऑनलाईन पण आहेत आणि विकत पण मिळतात आपल्याला पार्लमेंटमधून. त्याच्यात आपण हे तपासून पाहू शकतो. म्हणजे ही घटना त्या माणसाने एकट्यानेच लिहिली याचा पुरावा त्या समितीतल्याच एका सदस्याने सांगितलेला आहे, मसुदा समितीमधल्या. याशिवाय काय सांगतात की सगळंच तर बाहेरून घेतलंय. त्याच्यामध्ये एकच मुद्दा सांगेन मी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. मानवी हक्कांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला फ्रेंच राज्यक्रांतीनंतर 1789 ला, त्या 1789 ला असं सांगितलं गेलं की मानवी, आता तो रुसो जो आहे ना विद्वान, मग कुठलीही क्रांती आहे ना सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती होत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही असल्याशिवाय आपल्या राजकीय लोकशाहीला काही किंमत नाही. सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. मग ही सामाजिक, हे हा विचारवंत आहे रुसो, तो म्हणतो मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याचा नारा त्यांनी दिला. पण तो मनुष्य म्हणतो म्हणजे पुरुष म्हणतो. सर रुसो स्त्रियांना अधिकार देत नाही, ना तर स्त्रियांना तिकडे अधिकार मिळाले असते ना फ्रान्समध्ये, कशाला मोर्चे काढायला लागले. स्त्रियांना अधिकार नाहीये तिकडे. मनुष्य म्हणजे पुरुष, माणसं आपल्याकडे पण तसंच म्हणतात. माणसं म्हणजे कोण? पुरुष माणसं, आणि बाया माणसं वेगळे, त्यांना माणसं नाही म्हणत. बायकांना नंतर द्या, माणसं आधी बसू द्या. म्हणजे ते माणसं, बायका कोण आहेत? ही बोलण्याची भाषा आहे आपली. म्हणजे इतकं आपल्या मनामध्ये ती पितृसत्ता रुजलेली असो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात येतं. बाबासाहेब म्हणाले स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मी फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेलं नाही, हे मी बुद्धाकडून घेतलेलं आहे. कुठून घेतलेलं आहे? बुद्धाकडून घेतलेलं आहे. बुद्धाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, मैत्री याचा उद्घोष 2500 वर्षापूर्वी याच भूमीमध्ये केला. बाबासाहेबांचं रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, किंवा त्याला मराठीत पण ते उपलब्ध आहे, क्रांती आणि प्रतिक्रांती, आवर्जून वाचावं असं पुस्तक. 2-3 पुस्तकं तरी बाबासाहेबांची वाचली पाहिजे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन वाचलंच पाहिजे आपण. आपल्याला कळतं काय नेमकं बाबासाहेब. मी मगाच्यापासून सांगतोय, फुले, शाहू, आंबेडकर हे समजून घ्यायची गोष्ट आहे. काय त्यांनी विचार मांडले हे आपण स्वतः बघितले पाहिजे. आणि शासनाने महात्मा फुले साहित्य प्रकाशित केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेस प्रकाशित केलेलं आहे. वेटिंग फॉर व्हिसा नावाचं एक छोटंसं आहे सर, अर्ध्या तासाचं. वेटिंग फॉर व्हिसा, वेटिंग फॉर व्हिसा वाचलं आणि डोळ्यात पाणी आलं नाही तर मग काय काय झालं माणूस म्हणायचं. हे किती हालापेष्ट. अरे एवढा विद्वान तिकडे शिकून आला आणि त्या सयाजीराव गायकवाडांनी आड घातली होती, स्कॉलरशिप दिली होती त्यांनी, आणि आड घातली होती की शिकून आल्यानंतर आमच्याकडे काही काळ नोकरी करावी. ते नोकरी करायला गेले, तिथं 4 दिवस नोकरी केली, त्यांना घरच मिळेना. बाबासाहेब बडोद्यामध्ये एका झाडाखाली बसून ढसा धरलेले. इतका मोठा विद्वान, आशिया खंडातला पहिला PhD आहे अर्थशास्त्रज्ञ. भारतातला नाही म्हणत मी, आशिया खंडातला म्हणतो. जो कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घेऊन आला, उच्च शिक्षण घेऊन, आणि एवढ्या डिग्र्या तर अजून कोणी घेतलेल्या नाही. नुसत्या डिग्र्या नाही तर प्रत्येक विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. अशा माणसाला घर दिलेलं नाही. अशा माणसाला फाईल फेकून द्यायचे, पाणी वरून फेकायचे. काय पद्धत आहे?
म्हणजे किती हालाकष्ट, किती संघर्ष केलेला आहे. मग तो संघर्ष एवढा प्रचंड अन्याय त्यांच्यावर झालाय. म्हणजे गुन्हेगार झाला तर बाबासाहेबांनी गांधी ज्यावेळेस भेटले, गांधीजींना वाटायचं आंबेडकर म्हणजे ब्राह्मणच आहे, कर आहे शेवटी. त्यांना जेव्हा समजलं की हाच माणूस अस्पृश्य आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, असंही असतं का. बाबासाहेब म्हणले ना, आय हॅव नो होम, मला गरज नाहीये, आम्ही कुठं राहायचं, कारण गाव कसा बाहेर सगळीकडे बसत्या. तर हा जो प्रश्न आहे तो मी पुन्हा सांगतो की बाबासाहेबांनी जो भारताच्या इतिहासाचं जे हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, तो ब्राह्मणवाद विरुद्ध बुद्धवाद, बुद्धिझम व्हर्सेस ब्राह्मणिझम, हा संघर्ष आहे. भारताचा इतिहास इज नथिंग एल्स बट ब्राह्मणिझम आणि बुद्धिझम ह्याच्या मधला संघर्ष आहे. आणि ब्राह्मणवाद, मगाशी एक वाक्य सांगितलं होतं, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हे ब्राह्मणांच्या विरोधात नाहीत, ते ब्राह्मण्याच्या म्हणजे ब्राह्मणवादाच्या विरोधात आहेत. आणि ब्राह्मणवाद पाळणारे जे कोणी आहेत ना, ते त्यांच्या विरोधात आहेत. हे जे जवळकर 1927ला महाडचा जो हिंदू धर्म संघ असं त्याला नाव दिलं होतं बाबासाहेबांनी, चौदार तळ्याचं जे पाणी प्राशन केलं 20 मार्च 1927ला, आणि त्यानंतर 25 डिसेंबरला तिथं मनुस्मृतीचं दहन केलं. तर हे जे जवळकर ही सगळी ब्राह्मणेतर चळवळीची मंडळी म्हटली, बाबासाहेब आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे, पण आमची एक अट आहे. काय अट आहे? आमची अट आहे म्हणे की तुम्ही हे जे तुमच्या अवतीभोवती ब्राह्मण आहेत ना, ते ब्राह्मणांना हाकलून द्या, मग आम्ही तिथे येऊ. म्हणजे ब्राह्मण लोकांचा विरोध करत होते. फुलेंनी नाही केला कधी. महात्मा ज्योतिबा फुलेंचे पण अनुयायी ब्राह्मण होते, त्यांचे सहकारी ब्राह्मण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी ब्राह्मण होते, लक्षात घ्या. म्हणजे सिद्धार्थ कॉलेज मुंबईचं असेल किंवा मिलिंद कॉलेज असेल, इथले प्राचार्य कोण आहेत? ब्राह्मण मंडळी. आपल्या शर्मिला रेगेंचे वडील प्राचार्य होते, लायब्रेरियन होते. ब्राह्मणांचा नाही विरोध केला, मनुस्मृती जाळली, सहस्रबुद्धींच्या हस्ते जाळली. पण ब्राह्मण्य पाळणारे म्हणजे ते ब्राह्मण असले तरी ते ब्राह्मणवाद पाळत नाहीत, ते माझे सहकारी, ते माझे वैचारिक अनुयायी आहे, आणि तुम्ही माझे वैचारिक अनुयायी नाही. कुणीही जो ब्राह्मणवाद पाळत असेल, जो व्यक्तिचा द्वेष करत असेल, तो ब्राह्मणवाद पाळतोय. आणि म्हणून ब्राह्मणवाद पाळणारा माझा अनुयायी कधी होऊ शकत नाही. मला तुमच्या मदतीची गरज नाही. झेड काढून लावली. आणि तुम्ही समता मानत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व म्हणजे काय नुसतंच बोलून उपयोग नाही, तर ते समजावून घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य कसलं? मला स्वातंत्र्य पाहिजे तर मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा पण आदर केला पाहिजे. मला समता पाहिजे पण मग मी दुसऱ्याकडे समतेच्या भावनेने बघतो का विषमतेच्या भावनेने बघतो? तो आपला, हा दुसऱ्याचा, हा माझ्या जातीचा. आता तर जातीमध्येच सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. प्रत्येक जातीचा एक कुणीतरी नेता तयार झालाय आणि त्यांनी तेवढा नेता घ्यायचा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर किती जगभर काल 182 देशांमध्ये जयंत्या होतात, पण इथं मात्र बाबासाहेब कुणाचे? तर त्या पूर्वाश्रमीच्या महाराजांचे किंवा आताच्या बौद्धांचे. असं म्हणून चालणार नाही. त्यांनी म्हणू नये, बाकीच्यांनी म्हणू नये. हे राष्ट्रपुरुष आहेत, त्यांच्याकडे राष्ट्रपुरुष म्हणून बघितलं पाहिजे. त्यांनी काम काय केलंय आणि त्यांचे विचार काय आहेत, त्यांचं लेखन वाचलं. काय लिहिलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि काय लिहिलं बाबासाहेबांनी, हे आपण प्रत्यक्षात वाचलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. मला वाटतं बराच वेळ मी घेतलेला आहे आणि खरं म्हणजे मी सरांचा परत एकदा खूप आभारी आहे, कारण मला माझ्याच कॉलेजमध्ये येऊन व्याख्यान देण्याची किंवा 2 शब्द मांडण्याची, मला व्याख्यान देण्यात काही मोठा नाही, मी लहानच व्यक्ती आहे, अभ्यासक आहे मी. आणि इथं आल्याचा एवढा मोठा आनंद आहे की माझ्या कॉलेजमध्ये आलो. येताना ह्या सगळ्या गोष्टी किंवा आमच्या कॉलेजचे सगळे दिवस, सगळ्या आठवणी, हे सगळं आम्हाला आठवत होतं आणि ही संधी दिली त्यांनी. त्यामुळे मी प्राचार्य सर, त्यांचे सगळे सहकारी, यांचे, आमचे देवकाते सर, भैलुमे सर, या सगळ्यांचे आभार मानतो. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, विशेषतः आमच्या विद्यार्थी मित्रांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यांना एक विनंती आहे माझी, त्यांना आणि सगळ्यांना, की महात्मा फुले समग्र वाङ्मय आणि बाबासाहेब आंबेडकर
हे वाचून घ्या. वाचल्याशिवाय आपल्याला हे महापुरुष कळणार नाही. किमान वाचा, काही फार वेळ लागत नाही, हळूहळू वाचा, पण ते वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणजे ते वाचलं तर काय होईल, वाचाल का नाही, वाचाल तर खूप पुढे झाला आयुष्यात. नुसतं वाचाल का वाचाल नाही, फुले आंबेडकर जर वाचले तुम्ही तर आयुष्यामध्ये खूप प्रगती करा. हे मात्र मी तुम्हाला अगदी काळ्या दगडावरची पाठरी आहे. आम्ही वाचलं म्हणून इथपर्यंत आलो. अरे मी तर काय काय करून आलो, मी BSc MSc सोडून इकडं PSI झालो, PSI सोडलं, असिस्टंट कमांडंट झालो, ते सोडलं, UPSC केली, मध्ये नेट पास झालो इतिहासाचा प्राध्यापक. एकच किस्सा सांगतो सर, TYला आपण ऍडमिशन घेतो ना, आपले कुठे सर आमचे गुरु बसले तिथं, ठोबे सर. तर आता माझ्या मागे 25 विद्यार्थी होते, रवी पाटील हे सगळे आमचे मित्र. तू जिथं घेशील तिथं. केमिस्ट्री तर काय घ्यायचं नाही म्हटलं. केमिस्ट्रीला एक सर होते, आमचे नाव नाही घेत मी, पण ते काय ट्रिप काय नेणार नाही. मग कोण ट्रिप नेईल, ह्यांच्याकडे गेलो मी. बोबडे सर आणि ठुबे सर होते. अरे फिजिक्सची कुठं ट्रिप जात असते का म्हणलं. मग बरं ठीक आहे, जाऊ दे, काय ह्यांना काहीच नाही म्हटलं, हे आपल्याला नको फिजिक्स. मग माझा सगळ्यात आवडीचा सब्जेक्ट सर फिजिक्स, तरी गेलो नाही. मग गेलो कुठं माहिती का, झुलाजीकडं. नाईक सर होते, रिटायर झाले सर, आपल्या कोपरगावला रिटायर झाले. हां, नाईक सर म्हणजे ते तुम्हाला म्हणजे अरे हिरोला येऊ द्या रे. मी चहा प्यायला जायचो ना आम्ही 4-5 जण, ते हिरो येऊ द्या मग आपण प्रॅक्टिकल सुरू करू. तर नाईक सरांकडे गेलो, म्हणलं सर ते आपलं ट्रिप वगैरे जाईल का. ते म्हणजे अरे ट्रिप जाते बरं का आपण. मग म्हटलं बेंगलोर मैसूर उटी तिकडं ट्रिप गेली पाहिजे. मी म्हणे अरे बाबा त्याची मी काही गॅरंटी देत नाही. म्हणून म्हणलं जाऊ ह्यांचं काय. मग आम्हाला SYला ट्रिप नेली होती आमची. नलावडे सर होते HOD वाटणीचे, आणि सानप सर, RR सानप, आत्ता रिटायर झाले. मग त्यांच्याकडे गेलो मी. आता नलावडे सर म्हणलं असं आहे, ट्रिप नेणार काय. माझ्या काय हातात आहे, तुम्ही पैसे जर दिले तर आपली ट्रिप कुठे जाईल. म्हटलं बेंगलोर मैसूर उटी जाणार. आणि सर आम्ही म्हणजे खरोखर मी बॉटनीला ऍडमिशन 25 विद्यार्थी होतो. अख्ख्या 25चे 25 पोरं 18 दिवस ट्रिपला होतो. बेंगलोर मैसूर उटी मीनाक्षी मंदिर सगळं बघून आलोच नाही सर. आठवत असेल सगळे त्या येताना बालाजी करून टकले करून आले होते बालाजी. आणि मला वाटत नाही की बेंगलोर मैसूर उटीला परत ट्रिप गेली असेल म्हणून. गेली असेल तर काही सांगता येत नाही. 30 वर्षाचा कालावधी झाला. 1995ला गेलो होतो आम्ही. 18 दिवसांची ट्रिप होती आमची. असो, तर या महाविद्यालयामध्ये खूप आठवणी आहेत. आपण खरंच मला इथं बोलण्याची संधी दिली आणि शांतपणे ऐकून घेतलं. जरा लांबलंच माझं भाषण, हे मध्ये जरा भावनिक क्षण येतात, त्यामुळं तरी पण मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर, जय भीम.